हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पिझ्झा ब्रेड पॉकेट. तर त्यासाठी मी 2 चमचे मेयोनीज घेतलेली आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मेयोनीज घेतलेली आहे. यात आपल्याला 1 मोठा चमचा सॉस घालायची आहे, टोमॅटो सॉस. मिक्स करून घेऊया. याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला मिक्स करायचे आहे. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलेले आहे. बघू शकता आपण. आता यामध्ये घालणार आहोत काळी मिरी पावडर अर्धा चमचा, यात घालणार आहोत ऑरेगानो, पिझ्झा सीझनिंग, यात घालणार आहोत चिली फ्लेक्स, अर्धा चमचा चिली फ्लेक्स घेतलेली आहे. मिक्स करूया. अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचे आहे. आता यात घालणार आहोत 2 चमचे कॉर्न्स घातलेले आहे. 2 चमचे शिमला मिरची घालणार आहोत. 2 चमचे कांदा घालणार आहोत. बारीक चॉप केलेला कांदा आहे. मिक्स करूया. आणखीन थोडे थोडे घालत आहे, कारण मला याच्यामध्ये कमी वाटत आहे. त्यामुळे आणखीन 1 चमचा घालत आहे. 1 चमचा कॉर्न्स घालत आहे. 1 चमचा शिमला घालत आहे. मिक्स करूया. आता हे सर्व आपलं बॅटर तयार आहे. बघू शकता आपण. अशा प्रकारे आता हे बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. आता मी 2 चमचे मैदा घेतलेला आहे. मोठे 2 चमचे मैदा घेतलेला आहे. आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून याची स्लरी तयार करणार आहोत. तर बघू शकता आपण अशा प्रकारची आपल्याला स्लरी तयार करायची आहे. आणखीन पाणी घालूया. अशा प्रकारे स्लरी तयार करून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारची आपली स्लरी तयार झालेली आहे. बाजूला ठेवूया आणि पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारचे मी ब्रेड घेतलेले आहे. ब्रेड आता आपल्याला चारी बाजूने कापून घ्यायचे आहे. याचे कडा आपल्याला कापायचे आहेत. तर बघू शकता आपण अशा प्रकारे याची कडा काढून घेते. अशा प्रकारे सर्व कडा काढून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे सर्व कडा कापून त्याचे आपण ब्रेड क्रम्ब तयार केलेला आहे मिक्सरच्या जारला लावून. आता हे आपल्याला ब्रेड लाटायचे आहे. अशा प्रकारे
त्याच्या कडासुद्धा आपल्याला लाटायच्या आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत आपल्याला हलकासा सॉस लावून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हवं तर चीज पण घालू शकता. अशा प्रकारे आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा बॅटर. आता आपल्याला गुंडून याचे फोकच्या साहाय्याने याला पॅक करायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी पॅक करत आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी पॅक केलेले आहे. आता आपल्याला स्लरीमध्ये स्लरी आपल्याला पुन्हा हलवून घ्यायची आहे. ती तळाला बसते अशा प्रकारे. आता हे आपल्याला पॉकेट यामध्ये डिप करायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला डिप करून घ्यायचे आहे आणि ब्रेड क्रम्बमध्ये लावून घ्यायचे आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे आपल्याला पॉकेट बनवायचे आहेत. अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले पॉकेट बनवून तयार झालेले आहे. एकीकडे मी तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे. आता आपण हे एक एक पॉकेट आपण याच्यामध्ये तळून घेणार आहोत. बघू शकता आपण अशा प्रकारे मी तळण्यासाठी ठेवत आहे. अशा प्रकारे आपण तळून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण तळत आहोत. तर मी एक काढून दाखवते. बघू शकता आपण अशा प्रकारे आपण तळणार आहोत. चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचे आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी गोल्डन ब्राऊन तळून घेते. असेच सर्व तळून घेणार आहे. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले पिझ्झा पॉकेट बनवून तयार झालेले आहे. अशा प्रकारचे मी पॉकेट बनवलेले आहे. खूप सुंदर दिसत आहेत आणि खूप चविष्टही आहेत. अशा प्रकारचे मी पिझ्झा पॉकेट बनवलेले आहे. तर जवळून दाखवते. अशा प्रकारचे तुम्हीही बनवा. तुम्हाला खूप आवडतील, तुमच्या मुलांना घरच्यांना खूप आवडतील. अशा प्रकारचे मी पिझ्झा पॉकेट बनवलेले आहे. मुले तर खुश होतील. सर्वांना आवडणारा हा पदार्थ पिझ्झा पॉकेट मी बनवलेले आहे. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. छानशी कमेंट लिहा. थँक्यू.